नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी। मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। पातूर तालुक्यातील सान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा या गावामध्ये राहुल देशमुख या पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले आहे। या घटनेचा पातूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून या निषेधाचे निवेदन पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखळे यांच्या मार्फत 30 मे 2024 रोजी सदर निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे असून यामध्ये हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पातूर तालुक्यात अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात आहे आणि अवैध उत्खननाच्या माध्यमातूनच असे हल्ल्याचे सत्र आहे, त्यामुळे सदरचे अवैध उत्खनन बंद करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर, श्रीधर लाड, सुदेश इंगळे, रमेश देवकर, ॲडव्होकेट सुरेखा हिरळकर, शैलेश जगदाळे, मनोहर सोनोने, अविनाश पोहरे, छगन कराडे, गुलाबराव अंबोरे, सय्यद हसन बाबू, जुबेर शेख, डॉक्टर सुभाष हिरळकर, तौकीत अहमद, बाबूलाल सुरवाडे, जनार्दन हिरळकर यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते। तालुक्यातील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे, त्या हल्ल्याचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज निषेध व्यक्त करीत आहे। या निषेधाचे निवेदन आम्ही पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखळे यांना आज दिले आहे। तसेच आमचं असं म्हणणं आहे की पत्रकारावर जे हल्ले होत आहेत हे निंदनीय आहेत आणि जर पत्रकारांची काही चूक असेल तर तुम्हाला न्यायालय आहे किंवा पोलीस स्टेशन आहे किंवा संबंधित जो वार्ताहर असेल त्याच्या संपादकाकडे तुम्ही तक्रार करू शकता। मात्र कायदा हातात घेणे हे योग्य नाही आहे आणि पिंपळखुटा येथे कायदा हातात घेतला गेला आहे, त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने योग्य चौकशी करावी आणि त्या हल्लेखोराविरुद्ध कडक कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे हल्ले होणार नाहीत। आणि पत्रकार संरक्षण जो कायदा आहे तो पत्रकारांसाठी असल्याने या घटनेमध्ये चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई करावी अशी आमची पातूर तालुक्याची मागणी आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।